की रिलेशनशिप मध्ये ना मला काय हवंय ते व्हायला पाहिजे यापेक्षा ना समोरच्याला काय हवंय याच्यात जर आपण आनंद मानला तर ते खूप सोपं होतं. समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट द्या, त्याच्या आनंदात तुमचा जर आनंद तुम्ही मानलात तर प्रेम वाढतं. इंडिव्हिज्युअल म्हणून ना त्या व्यक्तीला इंडिपेंडेंट एक कुठेतरी कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. कुठेतरी आता आपण मराठी सिनेमांच्या बाबतीत असं म्हणतो की तेवढे मराठी सिनेमे अजून जसे चालायला हवेत तसे चालत नाहीये. नाटकात काम करण्यासारखं सुख नाही. रियाज तुझा अभिनयाचा कसा आहे? इतका सहज, इतकं सटल कसं असतं तुझं? कुठेतरी माझ्यामध्ये चॅनलची जी महत्वाची तिथे मंडळी आहेत त्यांनी एकतर असे स्टँड घ्यायला पाहिजेत की नाही, काही गोष्टी आम्ही टीआरपी साठी करू किंवा काही गोष्टी आम्हाला हवेत म्हणून आम्हाला हव्यात त्या पद्धतीने आम्ही करू. मी मधल्या काळात असे अनेक सिनेमे केलेत की मी सिनेमा फ्लोअर वरती गेल्यानंतर कळलं मला की अरे यार गडबड आहे, आपलं हे प्रोजेक्ट घेणं चुकलं. नाटक चालू आहे, सिनेमा चालू आहे, म्हणजे घरचे प्रॉब्लेम्स वेगळे, सो सतत वर्षभर बिझी असणं हे होतं. या सगळ्यामध्ये तुम्ही शांतता कशी शोधतो? किंवा सुरुवातीला ना आपल्याकडे खूपदा मोठ्या मोठ्या बाता केल्या जातात, ही फिल्म बघा अवॉर्ड्स घेणार, तर मला तिथेच पहिलं होतं की थांबा, आधी काम करा तुम्ही आणि मग हे पुढचे इमले बांधा जे काही बांधायचे. मी दिग्दर्शकाला सरेंडर करणारा नट आहे. तर खूप मोठे दिग्दर्शक होते. मी रिहर्सलला गेलो होतो आणि मला ना वाईब यायला लागली. मी वाचन केलं वगैरे आणि मला वाईब यायला लागली की हे काय यांना माझं आवडत नाहीये बहुतेक. आणि मला अचानक कळलं की माझी रिप्लेसमेंटच झाली आहे आणि दुसऱ्याच कोणाला तरी घेतलं. मला इतकं वाईट वाटलं होतं, अरे यार विनोदी हा तुझा जॉनर नाहीये, त्यामुळे तू ह्या रोलला सूट होत नाही. मला ते इतकं लागलं होतं. संजय दादाबरोबर काम करायचं म्हणजे तुम्हाला फिल्म मध्ये जे हवं असतं ना ते सगळं मिळतं. आपल्याला जे एक हिरो म्हणून कमर्शियल फिल्म बघायला स्लो मोशन मध्ये एंट्री होते, फाईट सिक्वेन्स होत आहेत, गाणी आहेत, चकाचक कपडे घातलेले आहेत. आपण मला मुंबईवरनं सायकलनी पुण्यात यायचं आणि पुण्यात प्रयोग करायचा आहे आणि मग परत सायकलनी मुंबईला जायचं. माझं पहिलं प्रेम आहे खरं तर. म्हणजे प्रिया माझ्या आयुष्यात यायच्या आधी बाईक माझ्या आयुष्यात होती. टिपिकल आपल्या कपल सारखं फिल्मीगिरी करायचो आणि मी तो आरसा तिच्या चेहऱ्यावर ऍडजस्ट करायचो आणि मग ती ना गाणं म्हणायची मागे, ह्या माझी फरमाईश असायची. मी असं अजिबात नाही की मी माझ्याच आणि प्रियात भांडणं होत नाहीत, कडाक्याची भांडणं होतात आमच्यात. त्या अर्ध्या गोष्टी मी करत नाही, पण मी तुला सांगतो माझा अनुभव म्हणून सांगतोय.